आजकाल मनात हे रोज विचार येतात की जगून काय फायदा, म्हणजे हे आयुष्य कशासाठी, जन्माला येतो पण कशासाठी. प्रत्येक धडपड, प्रत्येक गोष्ट करतो, प्रत्येक गोष्टीची अपेक्षा आणि त्यासाठी चाललेली धडपड, आणि ती गोष्ट मिळवली की दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी धडपड, ह्यालाच आयुष्य म्हणतात का. बरं, ते सुख, कोणतंही सुख क्षणिक असतं, दुःख देखील क्षणिक. पण प्रश्न सुखदुःखाचा नाही आहे. ह्या आहेत सुनंदा पारसेकर. जन्म मुंबईत. ऐन तारुण्यात घरचं छत्रच हरपलं आणि समाजाबरोबरच आपल्याच लोकांनी तिला नाकारलं. वारली ना, मला आधार माझा सुटला सगळा. मग एकटी मुलगी मी काय करू. सगळेच लोक जगामध्ये असं प्रत्येकाचे विचार वेगळे असतात बघा. कोण बरं असतं, पण त्यातूनही वाटचाल माणसाने करत राहायची. कोणी व्यक्ती कशी असो आपल्या पुढ्यात, त्याला बरं सांगायचं. तो कसाही वागो आपल्याकडे, आपण त्याच्याकडे बरंच वागायचं. हे मी धोरण ठरलं आणि मी गोव्याची वाट धरली मुंबईवरून. मुंबईला जीवन तुम्हाला माहिती आहे कसं ते. उठा बसता लक्ष्मीशिवाय आणि काय नाही, म्हणून मी गोव्यात आले. आपण जगणं व मरणं यांची फारकत करून टाकली आहे आणि जगण्या मरण्यातील आपणच निर्माण केलेलं हे अंतर म्हणजेच भय. भयानेच हे अंतर, तो मधला कालावधी निर्माण केला जातो. जगणं म्हणजे रोजचे काबाड कष्ट, रोजचे अपमान, शोक व भ्रम आणि चुकून कधीतरी मनाची खिडकी उघडून मंत्रमुग्ध करणाऱ्या अनंताचे सागराचे घडणारे दर्शन. या रोजच्या कष्टांनाच आपण जीवन म्हणतो आणि मृत्यूला घाबरत असतो. पण या कष्टांचा तर तिथेच अंत असतो. अज्ञाताला तोंड देण्याऐवजी आपण आपल्या परिचिताला ज्ञात घट्ट पकडून ठेवतो. हे ज्ञात म्हणजेच आपलं घर, घरातील सामानसुमान, आपले कुटुंब, आपला स्वभाव, आपलं काम, आपले ज्ञान व आपला नावलौकिक. पण सुनंदा ह्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जीवन जगत आलेत. खूप असं वाटतं. आणि गाणी म्हणायची. लता दिदीने किती त्रास काढले, दिनानाथची उपसली बामाची, त्या कुठे मी कुठे, लोखंडाची चण येते. खूप इच्छा होती शिकायची, पण काहीतरी कोणी पुढे आणणारं पाहिजे. स्वतःचं काहीतरी पाहिजे नाही, स्वतःचं काहीतरी पाहिजे. तसं नाही. ईश्वरा अनंत ठेविले तसेच राहावे. बालपणापासून गायनाची आवड, मोठेपणी सुद्धा गायक व्हायचं त्यांचं स्वप्न होतं. मात्र ते स्वप्न अपूर्णच राहिलं. पण कोण पुढे सरायला कोणी प्रोत्साहन द्यायला पाठबळ पाहिजे ना. घरात इन्स्ट्रुमेंट पाहिजे, प्रॅक्टिस हवी. मग राम फाटक म्हणून संगीत कला भवन परळला, त्यांच्याकडे गेली. ते लागले बडबडायला, काय म्हणा तू फी नाही ना त्या द्यायला. हा म्हणा दगड मला. बरं म्हण, मी दगडच राहू दे. मला गुरु कोणच नाही मिळाला. कळालं ना मला देवा म्हणायला येते, कसं कळते, आतलं गती कळते, गमक लय ताल ते कळालं मला म्हणण्याचं. मग मी म्हणायला सुरुवात केली.
छान जर मिळालं असतं पाठबळ त्याला मी पुढे आले असते. कलाकार काही धडपड केली पण मला कोणी असं मिळालं नाही पुढे. श्रीनिवास खळेकडे सुद्धा गेले चेंबूरला. त्याने सांगितलं बाई शास्त्रोक्त शिकायला खूप त्रास काढायचे पडतात, असं नाही ते संगीत लोखंडाची चण आहे. किती त्याच्याबरोबर आणि करायचं नाही. आपल्याला कशी विद्या संपादन करायला मिळते एकलव्यासारखी ते बघत आहे. द्रोणाचार्य कसा, द्रोणाचार्य मग एकलव्याला तर गुरुदक्षिणा मागली, काय अंगठा कापून दे. तशी स्टोरी माझ्या लाईफाची झालेली. आता गुरुदक्षिणा मागतात, ही गुरुदक्षिणा द्यायची पडते काय काय नाही नाही तेव्हा द्यायला नाही, आता आहे घे रे बाबा गुरुदक्षिणा. सुनंदा पारसेकर यांच्याकडे पाहताना मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या ओळी आठवतात. सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. आणि कोळशात लपलेला हा हिरा आणि त्या हिऱ्याला कोंदण देणारी स्वरधारा ही संस्था, यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आयुष्यात कधीही हातामध्ये मायक्रोफोन न घेतलेल्या, कधीही तबल्याबरोबर कुठल्याही साथीबरोबर कधीच कुठेच गाणं न गायलेल्यांनी इतकी तोंडपाठ गाणी, सुरुवातीचं सुमन कल्याणपुरांचं आणि आत्ताचं लताचं गाणं. आणि हे गाणं ऐकून जसं अश्विनीताई जांभवलीकर प्रभावित झाल्या, तशीच माझ्या या शेजारी इथे बिंदी अवस्था येऊन उभी राहिली आहे. तिलाही त्यांना काहीतरी छानशी भेट द्यायची आहे. त्याच्या आधी मला वाटतं अश्विनीताई काही बोलणार आहेत. नमस्कार. आमच्या गोव्याचे लाडके मुख्यमंत्री यांचे आगमन झाले असा आणि त्यांच्या उत्स्फूर्त असे स्वागत आमच्या पारसेकर बाई सुमन कल्याणपुराने गायले असा. म्हणजे सासू रजनी जांभवलीकर, उत्पल नागेशकर, उत्पल उदय नागेशकर हाणे 500 रुपयांचे बक्षीस तांकां दिल्लें आसा. तांकां अंतर्गत दिवपाक जायना पुणे ही भेट. बिंदी अवस्था यांनी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस नाही, एक छोटीशी भेट अर्पण केलेली आहे. बिंदी या 2 शब्द काय बोलू तेच कळत नाही, कारण आम्हाला तरुण पिढीला लाजवण्यासारखा या बाईंचा आवाज आहे. खरंच मला लाज वाटते की अजून आम्हाला खूप तयारी करायची आहे. रियाज न करता या एवढ्या चांगल्या गातात. आम्ही आता खूप रियाज करावा लागेल. आता गाण्याच्या आधी तुमचा चेहरा थोड्यासमोर दिसेल मला. धन्यवाद.